श्री विश्वमाऊली एक असे आहेत की वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानोबरायांना सर्व मुलांनी आपली आई म्हणावं. महाराज ज्ञानोबरायांना 80 वर्षाच्या ऋतू मात्रेने आपली आई म्हणावं. ज्ञानोबरायांना अवघ्या 16 वर्षी 56 भाषा अवगत होत्या. 56 भाषेचा केला सी गौरव. पैठणच्या पूर्व दिशेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या तीरावर हे गाव आहे. महाराज माऊलींचे त्रिंबक पंत हे आपेगाव मध्ये राहत होते. त्रिंबक पंतांचे मोठे चिरंजीव गोविंद पंत यांचा विवाह कृष्णाजी देवकुळे यांची बहीण नीराबाई यांच्याशी झाला. वयाच्या 55व्या वर्षी या दोघांना गहिनीनाथाच्या कृपेने विठ्ठल पंत हा मुलगा झाला. महाराज विठ्ठल पंत मोठे झाले व तीर्थयात्रा करत आळंदीला आले. आळंदीमध्ये त्यांना सिद्धोपंत कुलकर्णी यांची भेट झाली. सिद्धोपंतांनी त्यांना घरी जेवण्याचे आमंत्रण दिले. सिद्धोपंतांना विठ्ठल पंत योग्य वाटल्यामुळे सिद्धोपंतांनी आपली मुलगी विठ्ठल पंतांना देण्याचे ठरवले. लग्न झाल्यानंतर विठ्ठल पंत आणि माता रुक्माई हे दोघं जण आळंदीमध्ये राहू लागले. त्यांना लग्नानंतर 12 वर्षे मुलबाळ न झाल्यामुळे विठ्ठल पंतांना अधिक वाईट वाटले. मग त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. ते रामानंद स्वामींकडे संन्यासाची दीक्षा घेऊन चैतन्य आश्रम हे नाव धारण केले. महाराज दक्षिण यात्रेला निघालेले श्री रामानंद स्वामी आळंदीला आले व माता रुक्माईची सर्व कहाणी ऐकली आणि पैठणला जाऊन काशीला जाऊन विठ्ठल पंतांना परत संस्कार करण्याची आज्ञा दिली. मग विठ्ठल पंत आणि माता रुक्माई हे दोघं जण आळंदीमध्ये राहू लागले. श्री निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका आणि माता मुक्ताबाई हे 4 मुले सिद्धे बेटामध्ये जन्माला आली. श्री विठ्ठल पंत संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमाकडे आल्यामुळे लोक त्यांना त्रास देऊ लागले, छळ करू लागले. मग ते शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला निघाले. काही दिवसात पैठणला पोहोचल्यानंतर त्यांना धर्माच्या बैठकीत असा न्याय निवडा केला. श्री विठ्ठल पंतांनी ज्ञानदादा, सोपान काका आणि माता मुक्ताबाई यांना निवृत्तीनाथांच्या स्वाधीन केले. निवृत्तीनाथांकडे देऊन टाकले आणि त्यांनी देहांत प्राचित घेण्याचे ठरवले. त्यांनी 4 भावंडांनी देहांत प्राचित समान स्वीकारला नव्हता. महाराज माझ्या ज्ञानोबरायांना आळंदीत कोणीही भिक्षा देत नसे. माऊली आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरिता आले तर त्यांना कोणीही भिक्षा देत नव्हते. पण एका माता माऊलीला दया आली आणि त्या माता माऊली ज्ञानोबरायांना थोडीशी भिक्षा वाढली. ज्ञानोबरायला भिक्षा वाढल्यानंतर माझे माऊली इतके खुश झाले महाराज, त्यांच्या आनंद मावाना गगनात आनंद मावेश झाला. माऊलींच्या मनामध्ये एकच विचार येऊ लागला, आता मी घरी जाणार आणि आम्ही 4घे भाऊ मिळून मिसळून खाणार. माता मुक्ताबाई पुढे ज्ञानोबरायांची वाट बघत होती आणि तेवढ्यात माऊली दिसले आणि तिने कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, अरे ज्ञानदादा सांग ना रे, तुला कोणी मारलं का रे? तुला कोणी बोललं का रे? तुला कोणी भिक्षा नाही दिली का रे? अरे नाही देऊ दे भिक्षा, मी पाणी पिऊन दिवस काढीन, पण तू असा उदास न करू. महाराज माऊलीने मिठी सोडली आणि ताटीमध्ये गेले आणि ध्यानस्थ बसले. तेव्हा माता मुक्ताबाई ताटीचे 14 अभंग म्हणली. योगी पावन मनाचा राजा, साई अपराध जनाचा, विश्वरागे व्हावे वनी, संत सुखे व्हावे पाणी. वयाच्या 1-2 वर्षाच्या आत रुद्रगीता असे अनेक संस्कृत ग्रंथ मूक पाठ होते. महाराज एक दिवस माता मुक्ताबाईला ताप आला. तेव्हा माऊलीने त्यांना त्यांच्या हाताच्या स्पर्शाने बरे केले. एक दिवस ते निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसले होते. तेव्हा काही गावातील मुलांनी त्यांच्या अंगावर दगड फेकले, चिखल फेकला. पण त्यांना दाखवून द्यायचे होते की श्री निवृत्तीनाथ शिव अवतार आहे. त्यांच्या डोक्यावर साक्षात नागाने फणा धरलेला होता. महाराज त्यांच्या डोक्यावर साक्षात नागाने फणा धरलेला होता आणि त्यांना दाखवून द्यायचे होते की श्री निवृत्तीनाथ साक्षात शिव अवतार आहे. त्यांच्या उजव्या तंडावर त्रिशूळ होते. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हर, सोपान भगवान ब्रह्म, मुक्ताख्य ब्रह्मचित्त कला.